हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे गंगाफळची भाजी। ती खूप सोपी पद्धतीने बनवणार आहे मी। तेलामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून जिरं टाकून घेतलं, नंतर कढीपत्ता टाकला आणि ते कढीपत्ता छान तळतळून झाल्यावर मिरची कट केलेली टाकून घेतली आणि त्याला 2 मिनिटं छान परतवून घेतलं। आपली मिरची परतून झाल्यानंतर कट केलेलं गंगाफळ टाकून घ्यायचं। मी पाव किलो गंगाफळ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि ही भाजी खूपच कमी साहित्यांमध्येच तयार होते आणि खायला खूपच चविष्ट लागते। गोड आणि तिखट अशी बनवायची असते ही भाजीला। आणि या श्रावण महिन्यामध्ये जास्त करून ही भाजी बनवण्यात येते। आणि त्याच्यानंतर मी रॉक सॉल्ट यूज केलेलं आहे। हे सॉल्ट यूज केलं ना ते खूप चांगलं असतं शरीरासाठी। ते टाकून मस्त 2 मिनिटं परतवून घेतलं आणि त्याला 5 मिनिटं फक्त वाफेवर ठेवलं। 10 ते 15 मिनिटातच ही भाजी तयार होते। हे बघा, आपली भाजी वाफून झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला आहे। गोड केली तर ही भाजी अजून जास्त छान लागते। आणि त्याला गूळ विरघळेपर्यंत परतून घेतलं। आता आपला गूळ विरघळून झालेला आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळदची पूड टाकायची आणि 2 मिनिटं परतवून घ्यायचं। तर रेडी आहे आपली गंगाफळची भाजी। तर कशी वाटली तुम्हाला ही सोपी रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।